हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे 26 मे 2026. सो मी जस्ट रेडी झालो आहे आणि आता पितोय कॉफी. आणि कालचा व्लॉग पण अजून एडिट करायचा बाकी माझा. सो काल आम्ही गेलो होतो देऊळ बन टू मूवी बघायला. सो तुम्ही व्लॉगमध्ये काही छोटी क्लिप्स जे आहे ती बघितली असणार. हा मूवी तुम्ही जर बघितला असणार तर नक्कीच कॉमेंट करा. जर तुम्ही बघितला नसाल तर नक्कीच एकदा जाऊन बघा. खूप हार्ड विषय जे प्रॅक्टिकल विषय जे आहे जे की समाजात चालू आहे ते त्यांनी कवर केले आहे मूवीमध्ये. आणि मूवी इतका एक्सलेंट बनवलेला आहे. प्रॉपर स्क्रिप्ट, प्रॉपर डायलॉग्स, म्हणजे एकीकडं इमोशनल पण आहे, एकीकडं फनी कॅरेक्टर पण आहे, एकीकडं फनी डायलॉग्स पण आहे. खूप छान आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल मूवी. जर तुम्ही खरंच गेलेले नसाल तर एकदा नक्की जाऊन बघा. पूर्ण फॅमिली जा. आईला घेऊन जा, वडिलांना घेऊन जा, आजी आजोबा असणार त्यांना घेऊन जा, जे की त्यांना खूप आवडेल मूवी. आणि स्वामींची जी भूमिका आहे ती बेस्ट ऑफ द बेस्ट. वाव. आणि खरंच खूप छान डायलॉग्स त्यांनी म्हटले आहे त्यामध्ये. आणि कधी कधी ते स्ट्रिक्ट कॅरेक्टर दाखवले, कधी कधी फनी कॅरेक्टर दाखवले, आणि कधी कधी एक इमोशनल कॅरेक्टर पण दाखवले त्यामध्ये. सो नक्कीच फॅमिलीला नक्कीच घेऊन जा. आणि कॉमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही गेलेले असणार तर तुम्हाला त्या मूवीमध्ये कोणता सीन आवडला आहे. चला तर करूया आता दिवसाची सुरुवात. सो आता कालचा व्लॉग आहे तो एडिटिंग बाकी आहे माझा. सो तुम्ही नक्कीच तो बघितला तर असणारच, पण माझ्याकडून तो एडिटिंग बाकी आहे. तो आता एडिटिंग करतो आणि अपलोड करून देतो. चलो. Much later. आता मी माऊसाठी एक सरप्राईज आणला आहे जे की तिला खूप आवडतं. सकाळपासून तिचं चाललं होतं मला चॉक पाहिजे, चॉक पाहिजे. तर आता चॉक सोबत आणली आहे मी स्लेट. माऊ हे बघ चॉक, अँड इकडे बघ डस्टर. सो आता 3 गोष्टी आणल्या आहे मी तिच्यासाठी. चला तर मग आता माऊला हे देऊया. या इकडे या, चला या इकडे या. इथं मामाला बोलवा. हे नीट करा, नीट करा, ते नीट करा. हा या इकडे. घ्या आजीच्या हातून द्या. इकडे धरा, धरा, द्या, घ्या. अरे हे पूर्ण घ्या, पूर्ण घ्या, हे पूर्ण घ्या. अरे हे घ्या स्लेट. हे बघ, हे बघ, हे घे, हे घे. वा हे धर ना स्लेट. हे बघ, हे बघ काय याच्यात. हो हे बघ. वाव येस. छान छान, एकदम छान. मला आठवतं ना, मला पहिले ग्रीन कलरची आणली होती स्लेट मोठी बरं का. तर ती खूप वर्ष युज केली मी. आणि त्याच्यानंतर ती ॲज अ स्टडी पॅड म्हणून युज केली होती. मम्मी पप्पांनी आणली होती तेव्हा. आता मी माऊसाठी आणली आहे. एकदम भारी वाटतं. यश यश मस्त अभ्यास कर बाई. खूपच छान. वाव. हॅलो आरवी. वाव अरू. वाव म्हणून मी तो डस्टर आणला बरं का. मला येते होतं. आता माऊ छान छान अभ्यास कर. आता पेन घ्यायचा नाही हा. पेन नाही घ्यायचा आता. चॉक अँड स्लेट. हा हे काय माऊ. हे बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. थँक्यू. हॅलो अहो थँक्यू बोला ना. परत एकदा. इकडं 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 बघून बोला. कॅमेऱ्यात बघून बोला. इकडे कॅमेऱ्यात बोल 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 बोल. इकडे 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 इकडे. अगं नीट 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 नीट. थँक्यू बोल ना. भाऊ इकडे बघून बोल ना. हे बाय सर्वजण बघताय. सर्वजण बघताय आपल्याला. थँक्यू बोला. थँक्यू. म्हणलं मस्त एकदम. आवडली का मम्मी. एकदम सुंदर. मरी. हो मग छान आहे. साक्षी. मस्त छान. खूपच साक्षीला छान. आठवते का तुझी स्लेट. मग आजी ग्रीन कलर. माझ्याकडे ग्रीन कलरची होती का मम्मी. ती एकदम स्क्वेअर मध्ये होती बरं का. हा नंतर तिला मी काय केलं असं स्टडी पॅड म्हणून तिला मी युज करायचो. खूप वर्ष होती. आता तरी चोक्यात आहे. पहिले ते पेन्सिल राहायचे नाही का. पेन्सिल असणार. पेन्सिल नेक्स्ट टाइम आता ते आणतो पेन्सिल. एकदम भारी. आमच्या माऊ आता अभ्यास करणार. आता तिला तेच सकाळी उठल्यापासून तेच लागणार. माऊ इकडे बघ ग. अरू. छान. चला मग करा कॉफी. हो एकदम छान. आता तिला डस्टर पण समजते. मी ऍक्च्युली डस्टर घेणार नव्हतो. म्हटलं ही डस्टर डायरेक्ट फेकून मारन. उडनच आहे ना. पण म्हटलं नको द्या ते.
म्हणजे परत एक सेट होऊन जाईल. वाव, काय ते माऊ कलर्स कलर्स. हा कोणता कलर आहे? रेड. हा ग्रीन. येल्लो येल्लो कलर. ए माऊ हे बघ इथे एबीसीडी पण. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. ए बी सी. ए डी कुठे गेला? डी कुठे गेला रे? अरे मागे वाटतं डी. अरे एबीसी. एबीसी नंतर कुठे गेला? बाकीचा डी कुठे गेला याच्यात? हे बघ माऊ 1 2 3 4 5. मस्त. आता माऊ खूप खुश झाला. कुठे मान ना मग. हा काम 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 नाही स्टडी. अरे वाव, हे काय? हे काय? हे काय हे पतंग नाही, काईट. पतंग हा हे? लायन. काय काय अरे हे काय हे बी. माऊसाठी तिच्या मावशीने दिले आहे एबीसीडी पोस्टर. एबीसीडी पोस्टर्स. हे काय म्हणू हे बघ हे काय? वॉटर वॉटरमेलन. हे काय हे झाड ट्री ट्री. ट्री. तुला सर्व समजतं बरं का. हे काय हे बघ म्हणू हे काय हे पोटॅटो हे पॅरट म्हणून हे काय हे बघ हे बघ हत्ती. हत्ती. गुड हे काय आरू? सनफ्लावर बेटा, ते सनफ्लावर. फ्लॉवर आवडले आहे स्लेट. आता ते रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ते स्लेट आणि चॉक आणि डस्टर एवढंच राहणार आता तिच्याकडे. छान वाटतं. फर्स्ट गिफ्ट माऊ, पहिलं एज्युकेशनल गिफ्ट दिला माऊला. सो ही जी आहे ही पहिली गोष्ट माऊला दिली आहे आम्ही. सो ही गोष्ट मला कॅप्चर करायची आहे व्हिडिओ मध्ये. या सर्व गोष्टी कॅप्चर केल्या आहे आणि काही वर्षानंतर माऊ जेव्हा हा व्हिडिओ बघेल तेव्हा तिला खूपच आनंद होईल आणि खूप ही मेमरी हे काय आणि एक खूप मोठी मेमरी असणार आहे आमच्यासाठी, फॅमिलीसाठी आणि माऊसाठी सुद्धा. काय हे काय हा मम्मी, एकदम मोठी मेमरी असं ना आपल्यासाठी. छान बघा तिला कळतं की नाही. हे हॅलो काय मयुरी. हे मँगो मँगो. मँगो आहे बेटा ते. हे अरवी हे बनाना. केळी 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 माऊ ती. हे काय अरवी हे बघ हे काय हे बघ हे बघ इकडं हे काय कायमचं लक्षात राहील आता. तिला आयुष्यभर लक्षात राहील की फर्स्ट स्लेट, चॉक आणि डस्टर मम्मी पप्पाने आणि आजीने तिला दिलं आहे. आणि खूप छान वाटतं. जेणेकरून आपल्याला, तुम्हाला आठवत असेल किंवा जसं मला आठवतं की माझ्या वडिलांनी आईने मला पहिली स्लेट आणून दिली होती, जी की होती ती अशी ग्रीन कलरची बॉर्डर होती आणि मोठी होती खूप. सो तेच आपण आपल्या मुलांसाठी करतोय. सो खूप आनंद वाटतोय. आणि नक्कीच तुम्ही पण तुमच्या घरात लहान मुलं असणार तर तुम्ही नक्कीच अशी काहीतरी गोष्ट त्यासाठी मेमोरेबल द्या की जेणेकरून आयुष्यभर तो लक्षात ठेवन. आणि ही स्लेट अजून काही दिवसांनी किंवा वर्षानंतर खूप दिवस ती यूज करेन आणि त्यानंतर ते नक्कीच पडून राहील. पण नक्कीच पण ती एक मेमोरेबल गिफ्ट, सरप्राईज तिच्यासाठी एक आयुष्यभर लक्षात राहणार आहे. लाईक छान ही एक आणि आयुष्यभर ही गोष्ट एक जपून ठेवू तिच्यासाठी. येस. सो चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. करतो आहे गुड बाय.